नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आहे दहीहंडी। तर आमच्याकडची दहीहंडीचा उत्सव कसा साजरा करतो आणि आमचा पारंपरिक नृत्य कसा असतो ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो। तुम्ही हा संपूर्ण ब्लॉग बघा आणि तुम्हाला कसं वाटतं ते कमेंट करून सांगा। हे बघा, पहिले आता आम्ही मारियाच्या मंदिरात जातो पाया पडण्यासाठी, तिथून आमचा गोविंदाला सुरुवात होईल। तर या बघा, आपल्या हांड्या इथं लावलेल्या आहेत। आता पहिल्या मारियाच्या मंदिरात जाऊ पाया पडण्यासाठी। तर मित्रांनो, गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी पाऊस एकदम जोरात आहे आणि एकदा आमच्या दहीहंडीला मजा येणार अशा सगळी पोरं नाचतायत, आता हंडी फोडण्यासाठी उत्सुक आहेत। तर मित्रांनो बघा, आता देवीचं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे। आता हंडी फोडायला पोरं सगळी तयार आहे। एक आमच्याकडचा गावातील हा एकदम उत्साहाचा सण असतो हा। मित्रांनो बघा, ही पहिली आमची आता मानाची हंडी फोडत आहे बघा। ते बघा, आता पहिली देवीची मानाची हंडी फोडत आहेत। आता पुढच्या हंडी फोडायला जात आहे सगळे। आता दुसरी हंडी फोडता येते बघा, ते बघा आता दुसरी हंडी फोडता येते। पुढची हंडी फोडायला सगळे निघाले। हाथ दे बाला, हाथ दे, हाथ।
अंडी पकड. हा अंडी वड. हे आधी नारळ काढ. नारळ काढ. नारळ वड खालती. हा ते बघा आता आमची चौथी अंडी फोडत आहे. बाहुदा चाललाय वरती आणि काका अंडी फोडणार आहे वाटतं. बाबूदा उचलतंय काय बघूया बघ. बाबूदा अरे हा सावकाश. हा मित्रांनो आता आमच्या वाडीतील सगळ्या अंड्या फोडण्यात येतील पुढे. बघा इथं आहे असे भरपूर ठिकाणी अंडी असणार ते आम्ही आता सगळेजण जाऊन फोडणार आहोत. मला दाखवतो आम्ही कशा अंड्या फोडतात आणि कोण कोण अंडी फोडतोय ते. तर मित्रांनो हे बघा आमच्याकडची गोंद्याची मजा कशी असते ती खूप धमाल असते इकडे. लहान पोरं पण खूप एकदम आनंदी असतात या दहीहंडी उत्सवाला. तर हे बघा पोरांवरती गार पाण्याचा वर्षाव करतात इकडे. दही लागला डोक्याला म्हणून या पाण्यातच आमची अंडी वगैरे अशी असते भारी. आता ही अंडी फोडणार आहे. इकडं नका फिरू मोबाईल विजन. ही पोरावा कशी मस्ती करतात तिकडे हंडी पडतात. इकडे नका उडवू. इकडे नका उडवू. मोबाईल आहे माझ्या. मोबाईल आहे हातात माझ्या. इकडं तर मित्रांनो हे बघा आमच्याकडची हंडी जास्तीत जास्त 3 थर नाही तर 4 थराचीच असते. जास्त आमचा काय रिस्क वगैरे काय नसतो आणि मजा असते खूप इकडं. तर आता आमच्या इथली अंडी फोडायला जात आहेत सगळीजण. नाही बघा तुम्हाला दाखवतो आमच्या इथली अंडी कशी फोडतात ती. मित्रांनो बघा आता आपल्या इथली अंडी फोडायला येत आहेत. निशू आजार आहे त्यामुळे यावर्षी अंडी फोडतोय की नाही माहीत नाही. ताप वगैरे भरलाय त्याला. नाही तर गेल्या वर्षी आणि त्याच्या आदल्या वर्षीपर्यंत सगळ्या तोच अंड्या फोडत होता आमच्या इथे. मी सुद्धा थारात होतो पण मला पण जरा बरा नाही वाटत आहे त्यामुळे जरा मी छत्री घेऊन उभा आहे. नंतर बघू बरा वाटला तर जाईन अंडी फोडायला सगळ्या. हे बघा आता आलेत नाचत नाचत सगळ्या आमच्या अंडी येतात. तशा आमच्या आता वाडीत भरपूर अंडे असतात त्या सगळ्या अशा आमच्या नाचत वगैरे फोडत असतात सगळेजण. खूप मजा असते इकडे सगळी. हे बघा इथं पण परत पाणी लावलेलं आहे सगळ्यांवर उडवण्यासाठी. हे सगळी पोरं आलेत नाचत गातात. छोटीशी एकदम भिजत आहे. तर मित्रांनो असा फळी धरून नाचण्याचा आनंद फक्त आमच्या कोकणातच मिळतो. तर तुम्हाला असा आनंद अनुभवायचा असेल तर कोकणात यायला लागेल दहीहंडी उत्सवाला. खूप मजा असते इकडे. आता हंडी फोडतायत थोड्याच वेळात. तर वेदू हंडी फोडणार आहे वाटतं. अक्षु उभा राहा. अक्षु लावताय.
अक्षू लावला अक्षू वरती मग अंडे फुटलेले आहेत. अक्षू लावला श्याम उरलेली केळी सुद्धा काढून टाकतात ते. तर मित्रांनो बघा आमच्याकडच्या दहीहंडीला संपूर्ण अख्खी वाडी असते. ते खूप धमाल असते इकडे. पूर्ण सगळी वाडी मिळून एकत्र आमचा दहीकाला उत्सव साजरा होतो. प्रत्येकाच्या दहीहंडी सगळीजणं मिळून फोडत असतात. खूप मजा येते. तुम्हाला दाखवतो आमच्या पुढच्या अंड्या पण कशा आम्ही फोडत आहोत त्या. मस्तीवर जाम थांबला साईडला किती तरी येईल. कशाला त्याच्यावरती हा बरोबर आहे. बॉडीवरनं पाय सरकतात. उभा राहा उभा राहा उभा राहा. कोण आहे पहिली काढत नाही. अरे 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 हो 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 तिने डायरेक्ट टाकली डायरेक्ट. अरे ठिबक सोडलं नारळ पण सोडलं. असं मी गेलं इथे याच्या इथे अक्षुच्या इथे गेलं होतं. नारळ टाकून दिला होता खाली. नाही पोचल. अडी त्याच्यात दादा उठलं की पोचेल. झाली पोचली. हे बघा आपले असे पुढच्या सगळ्या अंड्या फोडत असतात. आलू भाज्याच्या ठेक्यावर सगळे नाचत असतात. असे पुढचे भरपूर अंडे अजून बाकी आहेत.
मयूरदा खतरनाक आहेत. बस खाली बस ना, खाली बस. नाही बसलं नाही. उभी राहा ना, उभी राहा. उभे राहिले की पदर. हा अरे ती पडल तशी. वरती बघ, वरती बघ, वरती. तर मित्रांनो बघा इथं एकाच ठिकाणी 4 अंडे आहेत. या बघा उंच पाहिजे नाही त्याचा उपयोग नाही. कोण जातोय? अरे देवाचा आहे. बिस्किट पुडा. तीन थरात नाही बसणार, 3.5 लागते. छे 3 ताराची अंडीच नाही ती. देवात मगाशी गेला वर. त्याची हाईट होती म्हणून एकावर लोट टाकतो. अरे हंडी बघ.
एन्जॉय बरा बरा सारकला सारकला अरे तर मित्रांनो मी आता हंडी फोडत फोडत आमच्या तिट्याच्या इथपर्यंत आलेलो भारी वाटेल इथं फळी लावल्यावर एकदम इथं बघा तुम्हाला कसा दिसतोय ते फळी लावल्यावर आम्ही आता हंडी फोडत फोडत आमच्या आता सीमेच्या इथं पाया पडण्यासाठी जात आहोत. हे बघा ही सगळी मागणं आमचे फळी येते हंडीची. हे बघा पोरं आता सगळी सीमेवरती पाया पडण्यासाठी जात आहेत. सगळीकडनं गावातली मंडळी सुद्धा आहेत आमचे.
मित्रांनो आता आमचा गोविंदा हा शंकराच्या मंदिरात पाया पडण्यासाठी आला आहे बघा. तर शंकराचं मंदिर आहे, इथं आमचा गोविंदा पाया पडायला आणि सीमेवरती दर्शन घेऊन आमच्या पुढच्या अंड्या फोडण्यासाठी जातील बघा. बारकेपर्यंत जोश बघा अजून सुद्धा टिकलेलं एवढ्या अंड्या फोडून सुद्धा अजून फोडायच्या ना आमच्या अंड्या बाकी. आता दर्शन घेऊन आलेलं आहे. आता आम्ही सीमेच्या इथं जातो दर्शन घ्यायला. तर मित्रांनो पाऊस सुद्धा वाढला आहे आणि पर्यंत जोश सुद्धा वाढला इथं नाचायला बघा. ही आमची आता सीमा आहे समोर, दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो बघा आमची गावाची सीमा आहे, तिथं आता पाया पडतील आमचा सगळा गोविंदा आला इथं. फटाफट पाया पडून घेऊया आणि पुढच्या अंड्या फोडायला जातील हे सगळे. पाऊस बघा किती जोरात आला आहे पूर्ण. गेल्या वर्षी पाऊस नव्हता, यावर्षी पूर्ण पावसात नाहून निघाला आमचा गोविंदा येतो. मित्रांनो बघा आता ही अंडी फोडतायत. अंडीला बघा पैसे वगैरे लावलेले आहेत, पैशाच्या नोटा आहेत 100च्या आहेत ना. मित्रांनो आमच्या दहीहंडीची शेवटचे अंडे आहे. आता आम्ही प्रसाद करायला जात आहोत सगळेजण. तर मित्रांनो बघा आमचा सगळा आता गोविंदा प्रसाद करण्यासाठी जात आहे. तुम्हाला दाखवतो आमचा प्रसाद कुठला असतो. हे बघा प्रसाद कसा येतो आपला, गूळ खोबरं आणि पोहे प्रोटीन सगळे आता घेतील आणि आमचा गोविंदा इथे संपेल. मित्रांनो आमच्या सगळ्या आता हंड्या वगैरे फोडून प्रसाद वगैरे घेऊन झालेला आहे. तर हा व्लॉग मी इथंच संपवतो. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.